भिवंडी तालुका छाया पाटिल हॉल काल्हेर गांव में आगरी मेडिको संस्था द्वारा उद्यान स्नेह सम्मेलन महोत्सव 2024 का आयोजन तथा इस अवसर पर समाज के वरिष्ठ डॉक्टर का सम्मान, सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थियों का सम्मान तथा सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक, काल्हेर गांव के ग्रामस्थ मंडल तथा आगरी मेडिकोज के सभी कार्यकर्ता व डॉक्टर उपस्थित थे। थैंक यू बोलतो की आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली की इकडे येऊन आपल्याला थोडे दोन शब्द बोलण्याची अपॉर्च्युनिटी दिली। मागच्या एक 10 दिवसापूर्वी माझं जय जवान पूर्ण झालं होतं की असा एक कार्यक्रम आहे की तिकडे कल्चरल ऍक्टिव्हिटी होतात, पण हा एक असा इव्हेंट असतो की तिकडे आपल्याला एकमेकांशी जुळता येतं, मन जुळता येतात, एकमेकांशी डिस्कस करता येतं आणि गेट टुगेदर होतं। त्यामुळे ज्या रेग्युलर जे असतात त्याचा वेगळा कार्यक्रम आहे आणि म्हणून आम्ही सोलारी हॉस्पिटल डेफिनेटली याच्यात पार्ट घेण्याचा निर्णय घेतला। सोलारी हॉस्पिटल ठाण्यातलं असं एक नवीन हॉस्पिटल आहे की ज्याच्यात न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जरीचे सगळे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे कॉम्प्युटर गाइडेड ब्रेन सर्जरी, जसं की MRI कॉम्प्युटरमध्ये अपलोड करतो आणि कॉम्प्युटरच्या गायडन्समध्ये ब्रेन सर्जरी आणि स्पाइन सर्जरी होणारं एकमेव हॉस्पिटल आहे। इव्हन ज्युपिटर हॉस्पिटल या काइंड ऑफ फॅसिलिटीज अवेलेबल आहे ज्या आम्ही इकडे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। ठाण्यातलं पहिलं कॉम्प्युटर गाइडेड स्पाइन सर्जरी मी केली होती मागच्या 1 वर्षापूर्वी आणि आता या 1 वर्षात आम्ही कॉम्प्युटर गाइडेड स्पाइन सर्जरीचं सिरीज चालू केलेली आहे आणि याच्यात रिझल्ट असे चांगले आहेत की पेशंट 4 तासात चालतो, कारण कॉम्प्युटरमुळे आपल्याला एवढं ॲक्युरेसी मिळतं की पेशंटचं पेन आणि जे काही पोस्ट ऑपरेटिव्ह रिक्वायरमेंट आहे ती फार कमी होऊन जाते। एरवी सगळी ट्रीटमेंट करत असतो, पण मला आजची जी ट्रीटमेंट आहे की जी आपण आपल्याला देतोय त्याने मन तृप्त झालं। मला वाटतं फारच चांगला कॉन्सेप्ट आहे की आपण सर्व असे कल्चरली एकत्र येतो आणि विठ्ठलबाई झाला थोडा वेळापूर्वी तर गाणं ऐकलं तर अक्षरशः काय म्हणतात एकदम मनतृप्त झालं आणि अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्ही जरूर ठेवता, कारण हे ट्रीटमेंट आपल्याला गरजेची आहे। आमचा लोक बघा त्याचं परफेक्ट बॅलन्स ऑफ बॉडी, माइंड अँड सोल। सो मला वाटतं तुम्ही आज सोलला टच केलं, मला वाटतं मला सर्व परफॉर्मन्स होता परफेक्ट। आय थिंक आय कॉंग्रॅच्युलेट द डॉक्टर, व्हेरी गुड, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच फॉर असोसिएशन। तुमच्यातलाच एक आहे, कारण की 1975 साली मी जेव्हा प्रॅक्टिस चालू केली तर मी ठाण्यातून बस मी पूर्णा टाक्याला यायचो, पूर्णा टाक्यावर दुसरी बस यायची आणि त्या बस मी अंजूरला जायचो आणि अंजूर आणि अलिंगड या गावात मी जनरल प्रॅक्टिस केली आणि माझे एक मित्र होते श्री शांताराम सावंत, त्यांची समोर छोटीशी जमीन होती, तिथे पण आम्ही एक छोटासा दवाखाना असा होतो। तुमच्यातलाच एक आहे आणि आता काल्हेरची आणि आपली सगळ्यांची प्रगती पाहून माझं मन भारावून गेलेलं आहे, आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो। सोलारी हॉस्पिटलचं कन्सेप्ट हे झालं पास, त्याच्यानंतर भिवंडीला वगैरे मी NSCला जायचो, इथून ब्लड सर्जन वगैरे सगळे घेऊन जायचो। एकच छोटा रस्ता होता, ट्रॅफिक जॅम होतं, दिवसारात्री आम्ही जायचं, भरपूर काम केलं। याच्या पुढचं आता याच्या पुढची जी जनरेशन आहे तर आपल्याकडे आपल्या ठाण्यातल्या लोकांना मुंबईला जायला लागायचं कुठल्याही मोठं ऑपरेशनला। आज मुंबईच्या लोकांना ठाण्यात यायला लागतं आणि ठाण्यासाठी प्रायव्हेट नर्सिंग होम किंवा कॉर्पोरेट सेवा या दोन्ही बंधूंनी चालू केल्या आपल्याकडे, मला पूर्ण गावातून अभिनंदन करतो। आता सगळ्यांसाठी स्वतः NSC मेडिकल केअर आहे, मला इंटरेस्ट पीडियाट्रिक एनेस्थेसिया, कार्डियक एनेस्थेसिया, बरेच आपण प्रगती भरपूर झालेली आहे आणि ही विद्यार्थी प्रगती याचा फायदा आपल्या सर्वांच्या सामान्य लोकांना होतो याच्याबद्दल मी एक अत्यंत दोन्ही बंधूंचा ऋणी आहे आणि मला ही संधी दिली आणि आपल्या सर्वांचे आभारी आणि अभिनंदन आपल्या सुंदर कार्यक्रम आयोजित केला दादा। Unveiling Christmas faces in a class of its own. Presenting दुनिया गावचे रहिवासी आता कळण्याचं नसेल, पण
आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर तो असा डॉक्टर्स लोकांचा कार्यक्रम आहे, परंतु मला माहिती नव्हतं की शैलेश आणि रेश्मा एवढी चांगली नाचते, त्याच्यामुळे शैलेश डॉक्टरच्या आपला कोळी महोत्सव होईल तेव्हा तुमचा वंशमोर डान्स झाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने हा जो आयोजन या ठिकाणी केला आणि मला या कार्यक्रमाला डॉक्टर जयेश शेळके आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी आमंत्रित केला आणि तुमच्या या सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग होऊन मला ऍक्च्युली या ठिकाणी येत असताना मी उशीर का झाला तेही सांगतो की मला डोका दुखत होता, पण मी विचार केला मला ज्या कार्यक्रमाला जायचं आहे त्या कार्यक्रमाला गेलो तर कदाचित टॅब्लेट घ्यायला लागणार नाही, तर वातावरणामध्येच माझा डोका बरं होऊन जाईल आणि तो मला तर कुठलीही टॅब्लेट नाही घेता मी इथून चाललेलो आहे. आणि तुमचा सर्वांचा उत्साह बघून मी आमच्या वकील संघटनेला सांगेन की आपणही अशा पद्धतीची गॅदरिंग लवकर आयोजन करूया आणि ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही आमचं गाव निवडला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा असा भरगच्च कार्यक्रम तुम्ही आमच्या गावात करावा अशी मी आशा व्यक्त करतो. आणि ज्यांनी फंडिंग म्हणजे फंड रेजिंग जो प्रोग्राम आहे सगळ्यांचं क्रेडिट मी ह्या लोकांना देतोय आणि सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद आता जिंकल्यास तर तुझा बोलायचा हाक बोल आता तुला लागला सगळा तो बेरा ऐकला खला ऐकला आता रोहिले कर सांगायला खपलं तुझं. आता तुझा दिवस राहिल्या बोल. आता आम्ही तिकडे आता बघा कशी तुमची कशी आमचे बायकांवर अरे घरान पुसून पाचशे जण चांगल्या बोलू कोणची चालल दुःशासना काय घेऊन येते द्रौपदीला कसं मजा कसं मजा मांडीवर जास्त शेलाला तुम्ही प्रकाश ये मास्ते द्रौपदी कोण आहे? अरे ती वाखाडी गौरी इतकी शिवा दिसते मला शिवा दिसते ती. अरे ओझे गौरे आम्ही जातो जाऊ तिला प्रत्येक गोष्ट तुला कला चाललो काय तमाशा लावला रे मला बघवत नाही तुझा तमाशा सगळा बघून झाला अजून काय बघते तू भावजा तू ये भावजा तू झोप इथं बस भावजा बस काय तू काय
भिवंडी तालुक्यातील आग्रीकोळी डॉक्टरांची ही संघटना आग्रीकोळी मेडिकोस ही 2002 पासून कार्यरत आहे आणि आम्ही वेळोवेळी समाजोपयोगी कार्य करतच असतो. पण डॉक्टरांच्या या धकाधकीच्या जीवनात आणि रोजच्या म्हणजे जी आमची दिनचर्या ती प्रचंड व्यस्त असल्यामुळे आमच्या डॉक्टरांच्या अंगाचे कलागुण प्रदर्शन करायला किंवा त्याचा साजरा करायला आम्हाला वेळ भेटत नाही. त्यामुळे आम्ही ठरवून आमच्या डॉक्टरांसाठी हे आणि परिवारासाठी संमेलन आयोजित केलं. तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला. समाजातील नामांकित व्यक्तीला इथे बोलून त्यांना कौतुक केलं होतं त्यांचं. तर असा आमचा पारिवारिक सोहळा होता जिथे भिवंडी तालुक्याचे जवळपास 250 डॉक्टर आले होते. सर्व प्रकारच्या फॅकल्टीजचे त्याच्यात एक सर्वसामान्य डॉक्टरपासून त्या मोठा न्यूरोसर्जन देखील आमच्याकडे आला होता आणि सर्वांनी मिळून याचा खूप आनंद झाला. आणि आम्ही समाजाला आमची ताकद काय आहे की आयुर्वेदिक समाजात किती डॉक्टर आणि आम्ही किती शिक्षणामध्ये पुढे आहे हे दाखवलं. तर सर्व आलेत आमच्या कार्यक्रमाला, आनंद वाटतो. पूर्ण भिवंडी तालुका, वाडा, पडघा, शहापूर, वसई, कल्याण इथपासून डॉक्टर आले होते. तसेच आमचे पाहुणे म्हणून मुंबई, ठाणे आणि पनवेल पासून ते डॉक्टर आले होते. महिला आमच्या जर बरोबरी नसतं त्या कार्यक्रमाला शोभा नसते आणि जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. तर आमची ही अर्धांगिनी आणि आमच्या डॉक्टर्स या नक्कीच आमच्या बरोबरीने जोपर्यंत आहेत तरच आमच्या संघटनेला मजा आहे आणि तरच आमच्या कार्याला शोभा आहे. डॉक्टर म्हणजे माणूसच ना, त्यालाही संवेदना असतात, त्यालाही मन असतं, त्यालाही भावना असतात. त्या भावना व्यक्त करण्याचा हा दिवस होता. त्यामुळे प्रत्येकाच्या अंगातनं उत्स्फूर्तपणे आलेले ते गुण होते. हे काय कॅल्क्युलेटेड असं काहीच नाही की ठरवून काहीच नाही केलंय. हे ठरलं 5-6 दिवसात सगळं केलं आणि प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे परफॉर्म केलं. आणि आमचे हिडन टॅलेंट किती तुम्हाला दिसलं असेलच. थँक्यू. सर्वांचे मी आभार व्यक्त केले. आमच्या स्पॉन्सरचे, इथे आलेल्या प्रेक्षकांचे, आमच्या वर्किंग टीमचे, आमच्या सदस्यांचे, आमच्या सिनियर्सचे, आमच्या ज्युनियरचे, आमच्या शेवटच्या कॅटरर्स पासून तर आमच्या क्लिनर बॉयचे, सर्वांना आम्ही याच्यात 10 वेळा म्हणजे 1000 वेळा म्हणजे उपकृत केलेलं आहे त्यांनी आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आम्हाला मदत केली. त्यामुळे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. थँक्यू. आग्रीकोळी मेडिकोस ही संस्था भिवंडी तालुक्यात नाही तर नाशिक, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा आणि मुंबई ह्या 4-5 जिल्ह्यांमध्ये पसरलेली संस्था आहे. आगरी आणि कोळी समाजातले जे ऑल फॅटर्निटीमध्ये डॉक्टर्स आहेत सगळे एकत्र येऊन ही संस्था सुरू केलेली आहे. ही तळागाळातील लोकांना वर आणण्यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे. आयुर्वेदा, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी या वेगवेगळ्या शाखांमधले डॉक्टर्स ह्या संस्थेचे सभासद आहेत. स्वामी विवेकानंद नेहमीच म्हणतात की तरुण हेच आपल्या राष्ट्राचं भविष्य आहे आणि मी त्यांचंच म्हणजे स्वामीजींचाच जो संदेश आहे तोच इथे रिपीट करेन की आमच्या भिवंडी AKMची जी शान आहे, बाण आहे, आण आहे, ही आमची यंगस्टर्स आहेत. एवढं पण डॉक्टर्स त्यांनी खूप एन्जॉय केला आजचा दिवस आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारचा राहील. बघा, याच्या अगोदर ही आग्रीकोळी मेडिकोसने खूप असे वेगवेगळ्या धर्तीवर कार्यक्रम आखलेले आहेत आणि या कार्यक्रमांमधून समाज प्रबोधन हे केलेलं आहे आणि आपल्या समाजाची प्रतिमा हे दुसऱ्या समाजांमध्ये उंचावण्याचं काम हे आग्रीकोळी मार्फत केलेलं आहे. हा फक्त एंटरटेनमेंट हा उद्देश नव्हता. या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं होतं का आपल्या समाजात हे आता आज तुम्ही पाहिलं असेल का विविध क्षेत्रातील व्यक्ती इथे आल्या होत्या. कोणी सामाजिक क्षेत्रातल्या होत्या, कोणी शैक्षणिक क्षेत्रातल्या होत्या किंवा काही आपल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मधल्या पण होत्या. आमचा एक उद्देश असा आहे की ह्या लोकांचा सत्कार करणं नाही, पण आमच्या समाजातून अनेक सत्कार मूर्ती घडवणे हा आग्रीकोळी मेडिकोसचा प्रमुख उद्देश आहे. तर डॉक्टर म्हटलं तर लोकांना एकच दिसतं, सकाळी 9 वाजता दवाखान्यात जातो आणि तो संध्याकाळी किंवा रात्री तो 12 वाजता बाहेर पडतो. डॉक्टरांचं आयुष्य म्हणजे खूप धकाधकीचं असतं. पण याच्यामध्ये ह्या जीवनात धकाधकीच्या जीवनातून पण आम्ही आता तुम्ही आज कार्यक्रम पाहिले असणार. या कार्यक्रमामध्ये या 15 दिवसापासून आम्ही प्रॅक्टिस करत होतो. आमचे सर्व 9 तरुण जे डॉक्टर्स आहेत ते उत्साहाने याच्यामध्ये सामील झाले होते आणि डॉक्टरांच्या मार्फत जो एंटरटेनमेंटचा कार्यक्रम झाला तो अतिशय वाखाणण्याजोगा होता. आग्रीकोळी मेडिकोस तर्फे इथे जो कार्यक्रम झाला, इथे आलेल्या पाहुण्यांचे तसेच आम्हाला इथे हा छान सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल ह्या ग्रामपंचायतचे आणि सर्व पाहुण्यांचे आग्रीकोळी मेडिकोस तर्फे
खूप खूप धन्यवाद. हा कार्यक्रम ऍक्च्युली आम्ही आगरी कोळी मेडिकोज असोसिएशन भिवंडी झोन यांच्यातर्फे आम्ही आयोजित केलेला होता. बरीच वर्ष झाली असे प्रोग्राम होतात, दुसरे होत होते जसे का क्रीडा वगैरे किंवा इतर सामाजिक कार्यक्रम जसे कॅम्प वगैरे, परंतु असा कल्चरल सांस्कृतिक कार्यक्रम आगरी कोळी संस्कृती जपण्यासाठी जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम आम्ही आज येथे सादर केलेला आहे. आमच्या तरुण पिढीने तर येथे उत्साहाने येथे सहभाग घेतलेला आहे आणि त्यांचा जो सहभाग जो आम्हाला लाभलेला आहे, त्यांची मेहनत मागची 2 महिने, तसे इतर सिनियर त्यांचा आशीर्वाद, त्यांचा सल्ला, यामुळे आज आम्ही हा कार्यक्रम जो ते यशस्वीरित्या पार पाडू शकलो आहोत. ह्या कार्यक्रमासाठी मी तर सांगतो की आगरी कोळी मेडिकोज असोसिएशनच्या प्रत्येक सदस्याचा सहभाग लाभलेला आहे. आणि तुम्ही विचाराल की तो कसं, जरी पण तो ऑडियन्स मध्ये असेल तरी तो त्याचा सहभाग आहे, कारण तो इथे आला आणि आम्हाला तिथे त्यांनी मोटिवेट केलं की तुम्ही हा प्रोग्राम करा. तर ह्या सर्व लोकांचा आम्हाला इथे सहभाग लाभलेला आहे. तसेच वर्किंग कमिटीने जो काम केलेलं आहे 2 महिने, तर त्या वर्किंग कमिटीच्या मेहनतीमुळे आज यशस्वीरित्या हा कार्यक्रम आम्ही सादर केलेला आहे. आमच्या आगरी कोळी संस्थेमध्ये बऱ्याचशा फिमेल्स आहेत, पण मग ह्या AKM कल्चरल इव्हेंटच्यामुळे आम्हाला नारी शक्तीचा पुढाकार असा द्यायला भेटला आणि त्यांनी आम्हाला एक चान्स दिला की आम्ही इथे स्टेज अँकरिंग करू. त्यासाठी मी त्यांचा खूप धन्यवाद करते. आम्ही डॉक्टर्स आहेत, आमचं आयुष्य म्हणजे सकाळी उठा, पेशंट बघा असंच असतं, पण हा एक दिवस आम्हाला पूर्ण वर्षभराची एनर्जी देईल आणि जो आमची AKM ही संस्था आहे हिची पण अशीच भरभराट होईल हीच इच्छा आहे. हा कार्यक्रम मुख्यतः आगरी कोळी मेडिकोज, जी आगरी कोळी समाजातील डॉक्टरांची संस्था आहे, ही संस्था पूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे. ठाणे, पालघर, रायगड, मुंबई या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही संस्था कार्यरत आहे आणि अशा ह्या डॉक्टरांच्या संघटनेचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट समाजापर्यंत पोहोचणं आहे आणि जेव्हा समाजातील शिक्षित वर्ग संघटित होतो आणि तो समाजापर्यंत जेव्हा पोहोचतो तर त्यामध्ये एक क्रांतीची ठिणगी असते आणि ती ठिणगी आपण नक्कीच या येणाऱ्या दिवसांमध्ये पाहणार आहोत. आगरी कोळी मेडिकोज ही सामाजिक संस्था आहे. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा कुठल्याही राजकीय आयडिओलॉजीशी संबंधित नाही. आमचा पूर्ण उद्देश सत्य असलेल्या एज्युकेशनल आणि इथूनच्या असलेल्या भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी आमचा लढा असणार आहे. अजून बरीचशी उद्दिष्ट आमच्या समोर आहेत, ती जसं वेळ जाईल तसं आम्ही समाजासमोर येऊ आणि ती होत राहतात. सर्व जिल्ह्यांमध्ये काही ना काही प्रमाणात कुठले तरी कार्यक्रम घडत असतात. हा आजचा उत्सव हा आनंद उत्सव आहे डॉक्टरांसाठी. हा आमच्या डॉक्टरांच्या उत्सवामध्ये बरीच शिक्षित वर्ग आज भिवंडी तालुक्यातून इथे उपस्थित होता आणि खरोखरच हा आनंद उत्सव जो होता तो आम्ही या आमच्या वर्किंग कमिटीने खूप छान प्रमाणे हँडल केलेला. सर्वात मुख्य आहे वर्किंग कमिटी, जिने अहोरात्र आणि आपलं प्रामाणिकपणे कार्य करून हा उत्सव साजरा केला आणि त्याचबद्दल उपस्थित राहिलेले सर्व कुटुंबीय आणि भिवंडी तालुक्यातील शिक्षित वर्ग जे या कार्यक्रमाला उपस्थित होते, तसेच आमचे गव्हर्निंग काउन्सिलचे सगळे सदस्य यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.